नमस्कार, मी वैभव वाघ सेवा मित्र मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. पूर्वी असं म्हणलं जायचं की अहत तंजावर तहत पेशावर अवघा मुलूक आपला, असं एक इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपण खूप वेळा वाचलंय. पण हे फक्त तंजावर पेशावर ह्याच्या पुरतं मर्यादित न राहता अनेक मराठी पावलं अशी आहेत की त्यांनी देशाच्या, पहिल्यांदा राज्याच्या, देशाच्या सीमा ओलांडून बाहेरच्या देशामध्ये सात समुद्रापार गेले आणि तिकडे आपलं व्यवसायाचं एक मोठं विश्व तयार केलं. हे विश्व तयार करणं भारतीयांच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टींनी महत्वाचं होतं. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इकडच्या युवकांनी, म्हणजे ती जी पिढी होती त्या पिढीने तिकडे जाणं, तिकडे जाऊन व्यवसायाची स्वप्न बघणं आणि ते स्वप्न साकार करणं हे प्रेरणादायी तर होतच, पण त्याच्याच बरोबरीने दुसरी गोष्ट अशी होती की या निमित्ताने आपल्याला जे स्वतःला संकुचित ठेवायची जी एक मानसिकता आहे त्या मानसिकतेच्या पूर्णपणे मुळाशी घाव घालणारी ही सगळी मराठी व्यक्तिमत्व तयार होत गेली. आणि त्याच्याच पैकी एक म्हणजे माननीय धनंजय दातार सर. माननीय धनंजय दातार सर, मी सेवा मित्र मंडळाच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. गेले एक आठवडा सेवा मित्र मंडळाच्या वतीने हा उपक्रम चालू आहे. या उपक्रमामध्ये विविध मान्यवर आपल्याला भेटत आहेत, पण याच्या मागची मूळ संकल्पना अशी आहे की आता कोरोनाच्या काळ, याच्यातला लॉकडाऊन आणि एकंदरीत सगळं बदललेलं आर्थिक चक्र आणि सगळं आर्थिक विश्व ज्या पद्धतीने बदलणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त युवक युवतींनी पुढे येऊन विविध व्यवसाय चालू करावेत आणि या व्यवसायांच्या माध्यमातून त्यांनी आपले एक विश्व निर्माण करावं. आपल्या बरोबरीने अनेकांना रोजगार याच्यातून उपलब्ध व्हावा, याच्यासाठी हा उपक्रम सेवा मित्र मंडळाच्या वतीने चालू केलेला आहे. तर आजच्या या उपक्रमामध्ये दातार सर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मी प्रसाद भारदे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय दातार सर यांची आपले जेवढे आजचे सगळे प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांना ओळख करून द्यावी आणि त्याच्याच बरोबरीने दातार सरांची एक दुसरी ओळख असते ज्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये, फक्त महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये त्यांना ओळख तयार झालेली आहे. ती ओळख म्हणजे आता जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक भारतीय दुबईमध्ये अडकलेले होते, तर तेव्हा या भारतीयांना आपल्या मायदेशी आणण्याचं खूप मोठं काम हे माननीय दातार सरांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दातार सरांच्या नावाला आता एक प्रतिष्ठा तर ऑलरेडी होतीच, पण आता या त्यांच्या सेवेमुळे एक वेगळ्या पद्धतीचा आदर महाराष्ट्रामध्ये तयार झालेला आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा प्रसाद भारदे यांना विनंती करतो की त्यांनी दातार सरांची जी फॉर्मल ओळख आहे ती करून द्यावी. प्रसाद. धन्यवाद वैभव. खर तर दातार सरांची वेगळी ओळख करून देण्याची खर तर आवश्यकता नाही, कारण लाखो मराठी तरुणांचे बिझनेस आयकॉन, आखाती देशात मसाला किंग म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली, उद्योगपती, परदेशात राहून मायभूमीच्या लेकरांना जागतिक महामारीच्या या काळामध्ये भारतभूमीवर परत पाठवण्यासाठी म्हणून ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि आग्रही भूमिका ज्यांनी बजावली, ते आपल्या सगळ्यांचे तरुणांचे आयकॉन आणि प्रसिद्ध उद्योगपती मसाला किंग धनंजयजी दातार. दातार सर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार सर्वांना. नमस्कार. तर मी आता म्हणालो की दातार सरांची फक्त एवढीच ओळख पुरेशी नाही. हो, आता आपण आपल्या बरोबर स्क्रीन मध्ये आहे धनश्री पाटील, या सेवा मित्र मंडळाच्याच कार्यकर्त्या. धनश्री पाटील म्हणजे यांचं असं आहे की लग्नामध्ये काही लोक असे असतात की ते दोन्ही बाजूंनी असतात, वधू पक्षाकडनं पण असतात, वर पक्षाकडनं पण असतात. अशा भूमिकेमध्ये आज धनश्री पाटील आहेत. की खरं तर या मूळच्या सेवा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्या, दुबईमध्ये त्यांनी इव्हेंट्स केले, तिकडे चांगले यश मिळवलं आणि सगळ्यात मुख्यत्वे हा जो मागच्या 5 महिन्याचा कालावधी होता त्याच्यामध्ये दातार सरांच्या बरोबर पण काम केलं. तर दातार सरांची जी ओळख आहे ती आपण दुबईतल्या लोकांना काय वाटतं, दुबईतल्या मराठी व्यावसायिकांना काय वाटतं आणि या सगळ्या गोष्टी आणि त्यांनी आता केलेलं थोडक्यात काम हे आपण जाणून घेऊयात. म्हणजे दातार सरांचा खऱ्या अर्थाने जो एक इन्फॉर्मल परिचय जो आहे तो केला जाईल. मी धनश्री पाटील यांना विनंती करतो की त्यांनी दातार सरांचे मुलाखतीपूर्वी परिचय करून द्यावा. नमस्कार. आज मला खूप आनंद होतोय की दातार सरांबरोबर, म्हणजे आज दातार सरांचं इंटरॅक्शन आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांबरोबर होत आहे आणि तेही आपलं मंडळ सेवा मित्र मंडळ यांच्या मार्फत आपण दातार सरांबरोबर संवाद साधत आहोत. तर याचा मला खूप आनंद होतोय.
ऍक्च्युली आजच्या मीटिंगचा कॉल जो होता तो मला वैभवने अनपेक्षित बोलवलं होतं. पण दातार सरांचा कॉल आहे म्हटल्यानंतर मी तो मिस नक्कीच करणार नाही. दातार सरांची ओळख म्हणजे दुबई म्हटलं की इथे भारतात आता जेव्हा आम्ही बघतो तर दुबई म्हटलं की अलादील आणि अलादील म्हटलं की कोण की तर अलादीलचे डॉक्टर धनंजय दातार सर. ही पूर्ण महाराष्ट्रात काय भारतामध्ये त्यांची ओळख झालेली आहे. दुबईमधले नामांकित जे टॉपचे जे बिझनेसमॅन आहेत त्याच्यामध्ये दातार सरांचं नाव घेतलं जातं. त्यांनी स्वतःची ओळख तिथे दुबईमध्ये खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या बिझनेसमुळे, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे. अ, अ, आपण जेव्हा भारतापासून लांब राहतो, म्हणजे भारतातून लांब राहतो, तर त्यावेळेला आपल्या मायदेशी मिळणाऱ्या गोष्टी म्हणजे अगदी थोडक्यात अगदी खाण्याचं सगळ्यांचा वीक पॉइंट हा खाणं आहे आणि त्यावेळेला आपल्याला लागणारे लोणचे, आपल्याला लागणारे टिपिकल ब्रँडचे मसाले आणि आपल्याला लागणारं अगदी गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अलादील मध्येच दुबईतल्या लोकांना मिळतात. म्हणजे भारताची आठवण अलादील अजिबात दुबईमध्ये लोकांना करून देत नाही. परत दुसरं म्हणजे आता उत्सव सुरू आहे, तर गणपती म्हटल्यावर अलादीलमध्ये अगदी शमी-दुर्वांपासून सगळ्या गोष्टी मिळतात, ज्या भारतातही मिळत नाही. आता आम्ही इथे यावर्षी पहिल्यांदाच दुबईमधून येऊन गणपती उत्सव साजरा केला, पण आम्हाला शोधावं लागतं. अलादील हे वन स्टॉप सोल्युशन आहे. तर त्यामुळे अलादीलचं नाव खूप आहे आणि याला सगळ्याला धनंजय दातार सर आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मिसेस वंदना दातार ताई यांचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक बिझनेसमन म्हणून दातार सर तर सगळ्यांनाच माहिती आहेत. पण मी स्वतःला खूप नशीबवान समजते, की आता हे जे रिपॅट्रिएशनचं जे काम चाललं होतं आणि सगळ्यांना माहिती आहे, की अलादील चे धनंजय दातार सर यांनी अनेक भारतीय आणि महाराष्ट्रातल्या लोकांना भारतामध्ये येण्यासाठी मदत केली. फ्री ऑफ कॉस्ट त्या लोकांना आणलं. खूप साऱ्या वेगवेगळ्या सुविधा त्यांना दिल्या. परत आता जो एक अपघात विमानाचा झाला आणि त्याच्यामध्ये काही जे मृत्युमुखी जे पडले लोकं, तर त्या लोकांच्या फॅमिलीजला सुद्धा दातार सर मदत करत आहेत. त्यांनाही तो आधार देत आहेत. आणि या सगळ्या कामामध्ये मला दातार सरांबरोबर खूप जवळून संवाद साधायला मिळाला आणि वैयक्तिक ते कसे आहेत, एक मोठे बिझनेसमन ते आहेतच, पण त्याचबरोबर खूप डाउन टू अर्थ पर्सनॅलिटी दातार सरांची म्हणावी लागेल. अ, अनेकदा आम्ही जेव्हा कधी डिस्कशन केली आहेत आणि त्यांनी इतक्या छोट्या-छोट्या गोष्टींचाही लोकांचा ते विचार करतात, तर त्यामध्ये अगदी फ्लाइटमध्ये त्या लोकांना जायचं, एअरपोर्टला पोहोचायचं आणि त्यावेळेला त्यांना उपाशी पाठवायचं नाही. तर त्यांना पोटभर जेवायला घालून त्यांच्या दातार सरांनी त्यांच्या स्वतःच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये लोकांना पूर्ण असं छान जेवण घालून दुबईमधून निरोप दिलेला आहे. म्हणजे ही एक कळकळ आहे त्यांची लोकांसाठीची आणि जेव्हा त्यांना कळलं की त्यांची गावची लोकं दुबईमध्ये अडकलेली आहेत आणि त्या लोकांना भारतात पाठवायचंय. त्यावेळेस तर त्यांचा जो कॉल होता, की "धनश्री नाही, ते खरंच माझ्या गावची लोकं आहेत आणि त्यांना आपल्याला पाठवायचंय. ते गाव खूप छोटं आहे." तर त्यावेळेस हे बोलतानाची त्यांची जी तळमळ होती ना, तर त्यामध्ये खरे धनंजय दातार सर मला खूप म्हणजे बघायला आले, की जे अजूनही आपल्या मातृभूमीशी, आपल्या लोकांशी इतक्या मोठ्या स्थानावर जाऊनही अजूनही त्याच याने ते जोडले गेलेले आहेत. तर बोलण्यासारखं खूप आहे. प्रसादला मी पुढे म्हणजे वैभवला पुढे कॅरी फॉरवर्ड करायला सांगते. मध्ये-मध्ये कधी वाटलं तर मी नक्की बोलेल. आणि दातार सरांचे मनःपूर्वक धन्यवाद. सगळ्या आज मी महाराष्ट्रात बसलीये. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकडनं तुमचे मनःपूर्वक धन्यवाद, की थँक यू. आतापर्यंत जे थँक यू मॅडम. फीडबॅक येतायत थँक सगळ्यांचे, की तुम्ही जे मोठं कार्य केलेलं आहे. तर त्याबद्दल आज मी सगळ्यांच्या वतीने तुमचे मनःपूर्वक धन्यवाद मानते आणि वैभवला पुढे कॅरी फॉरवर्ड करते. धन्यवाद धनश्री पाटील. मी आता प्रसादला विनंती करतो की आज ज्याच्यासाठी आपल्या सेवा मित्र मंडळाच्या फेसबुक पेजवरती अनेक युवक युवती बघतायत, त्याच्याच बरोबरीने ही लिंक महाराष्ट्रातल्या महत्वाच्या जवळजवळ सगळ्याच फेसबुक पेजेस वरती शेअर झालेली आहे आणि आता सगळ्यांना सगळं शिकायचं आहे, भरपूर ऐकायचं आहे. तर मी प्रसादला विनंती करतो की त्याने दातार सरांची संवादाला सुरुवात करावी. प्रसाद. येस, धन्यवाद वैभव सर. नमस्कार. 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 खर तर
तुमच्या या सगळ्या ज्ञानाच्या या सगळ्या पिटाऱ्यामधनं आम्हाला जे काही आज थोडंफार ज्ञान आम्हाला इन्कल्केट करता येईल तेवढं करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुलाखतीची सुरुवात करताना मला खरं तर हा पहिला प्रश्न विचारावासा वाटतो, की आज मागे वळून पाहताना, इतक्या वर्षांनंतर मागे वळून पाहताना अ, आणि किंवा जुन्या आठवणींना उजाळा देताना, कोणती आठवण तुमच्या कायम लक्षात राहते? अं, माझ्या लक्षात राहते माझी गरिबी, अच्छा. की आपण काय होतो हं, आणि काय झालो. हं. म्हणजे असा कधी विचार पण नाही केला होता. म्हणजे बरं. की मी असंच एकदम सिंपल मध्यमवर्गीय घरामधला, तोही म्हणजे लोअर मध्यमवर्गीय घरामधला. अच्छा. म्हणजे माझे वडील इंडियन एअरफोर्समध्ये होते आणि एवढ्या मोठ्या पोझिशनला नव्हते. हां. एक नॉर्मल ह्याला होते आणि अ, त्याच्यामध्ये पगार पण एवढा लिमिटेड असतो. म्हणजे एअरफोर्समध्ये काय म्हटलं, की खूप मोठा पगार असा नका समजू. हं. खूप कमी पगार असायचा बरोबर. आणि घरामध्ये सामान काही एवढं जास्त नसायचं. कारण की दर 1, दीड 2 वर्षानंतर पोस्टिंग होते. इकडनं त्या प्रदेशामध्ये कुठेही जावं लागतं. म्हणजे आपण मुंबईत आहे तर पंजाबमध्ये किंवा हरियाणामध्ये किंवा गुजरातमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये तुम्ही कुठेही तुम्हाला पोस्टिंग केली तिथे जावं लागेल. तर हं. घरामध्ये सामान पण तेवढंच असायचं आणि क्वार्टर्स असायचे. हो. तर काय की साधा लाईट वगैरे घरामध्ये असायचं आणि घरामध्ये जेवायला पण असं साधं सुद्धा असायचं. काही एवढं खूप काही नसायचं. हं. पण माझे विचार असायचे की म्हणजे कधी मी की आपण खूप मोठा बिझनेसमॅन वगैरे असा टीव्हीवरती बघताना आपण ज्यावेळी कोणता मूव्ही बघतो आणि कसं दिसतं ते त्यांचं लाईफस्टाईल वगैरे ते मला अ, अ, खुणावत पाहिजे होतं. होतं. हां. ते मी स्वप्न बघायचो लहानपणी. हं. पण तेवढं पण सोडून दे, एखादी चांगली नोकरी मिळावी, असा माझ्या मनामध्ये विचार होता, की परमनंटली आपल्याला दर महिन्याला चांगला हातामध्ये पगार यावं. हं. त्याच्यामुळे आपली फॅमिली हे होईल. बरोबर. तर आजही मी इतक्या मोठ्या या पोझिशनवरती येऊन सुद्धा हं. मला ना ते दिवस कधी मी विसरत नाही. अरे म्हणून वाह! माझे जे पाय आहेत ते जमिनीवरती आहेत. अगदी. ना कधी मला माझ्यामध्ये कधी तुम्हाला ॲटिट्यूड दिसणार नाही किंवा कुणाला असं अनरिस्पेक्टफुल बोलताना मी कधी दिसत नाही. कारण बघा छोटा माणूस सुद्धा त्याला सुद्धा खूप इज्जत असते माणसाला. करेक्ट, आणि करेक्ट. हां, की मनुष्य श्रीमंत झाला की त्याचं जे बोलण्याचं टोन आहे ते बदलतं, उर्मटपणा त्याच्यामध्ये येतो. अ, तो मग तुम्हाला कधीही जाणवणार नाही. कारण बरोबर. माझ्या गिराईक पण माझ्या कडे जर येऊन माझ्यावरती रागवलं तरी मी ऐकून घेतो. मी त्याला कधी उलट उत्तर देत नाही. कारण त्या गिरायकाने मला बनवलेलं आहे. करेक्ट. हे आपण कधी विसरू नये. आणि अ, आणि खूप तुम्ही लालचीपणा ज्यावेळी करता ना, त्यावेळी ते कधीच मिळत नसतं. की हं. आपल्याला जे मिळतंय ह्याच्यामध्ये आपण खुश आहोत. हे आपल्याला पुढे अजून म्हणजे आपण तेवढं सॅटिस्फाईड राहतो आणि हं. आपल्याला अजून मिळतं. पण तुम्ही करेक्ट. बोलता मला अजून मिळत का नाहीये आणि दुसऱ्यालाच मिळतं, मला का मिळत नाही? ते एक फ्रस्ट्रेशन माणसाच्या राइट. मनामध्ये येतं करेक्ट. आणि त्याच्यामध्ये तो दुसऱ्याचा द्वेष करणं वगैरे असं त्याच्यामध्ये यायला लागतं. अच्छा. तर ही माझी आठवण आहे. पण सर आता या आठवणीलाच म्हणजे आणि या तुम्ही सांगितलेल्या आठवणीलाच एक जोडून एक प्रतिप्रश्न त्याला आहे, की आयुष्यातला असा कुठला क्षण होता, की जो कलाटणी देणारा ठरला? अशी खूप क्षण आहेत. बरं. असे इतके क्षण आहेत, की माझ्या लाईफमध्ये ते सारखं हं. चेंज करत आले. म्हणजे मी दुबईला निघालो. हं. ते माझ्या आयुष्यामध्ये चेंज होता. जो माझ्या आयुष्यामध्ये सर्वात मोठं स्वप्न होतं, की लहानपणापासून मी विचार करायचो, की आपण दुबईला जायचो. कारण मी कलिनामध्ये राहायचो. अच्छा. तिथे सर्व ख्रिश्चन्स आणि मुस्लिम लोकं राहायचे. तर बरं. ते लोकं दुबईला जायचे. म्हणजे 12-13 वर्षाचा, 11-12 वर्षाचा असताना मी त्यांना बघायचो दुबईला जायचे आणि हं. जाताना साधे-सुधे जायचे. पण ज्यावेळी 2 वर्षानंतर यायचे, अंगावरती टी-शर्ट आहे, जीन्स पॅन्ट आहे, हं. हातात घड्याळ सोनार घड्याळ आहे, डोळ्यावरती रेबॉनचा गॉगल आहे, हं. आणि परफ्यूम वगैरे मारलेला, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी आहे, हं. हातात अंगठी वगैरे, तर असं वाटतं की अरे जातो मनुष्य काय आणि बनून काय येतो. अ, अच्छा. कारण बघा त्या काळी म्हणजे ही गोष्ट खूप मोठी गोष्ट असायची. म्हणजे बरोबर.
एकाच्या घरामध्ये साधा टेप रेकॉर्डर पण असला तरी पण आपण विचार करतोय काय किती श्रीमंत माणूस आहे. एखाद्याच्या घरामध्ये टीव्ही जरी असला ब्लॅक अँड व्हाईट तरी हम्म. आपण विचार करतो की किती हा श्रीमंत माणूस आहे करून यु नो. बरोबर तर बरोबर. आणि त्यावेळी मी वयाच्या 16 वर्षी पासपोर्ट काढला हम्म. आणि वयाच्या 20व्या वर्षी मी दुबईला आलो. ओके. तर ही माझ्यासाठी सर्वात मोठी चेंज होती. हम्म. त्यानंतर धंदा सुरू केला, लॉस झाला त्याच्यामध्ये हम्म. आणि अ, थोडासा प्रॉफिट मध्ये यायला लागला. त्यावेळी वॉर झाली कुवेत आणि इराकची. हो. आता सर्व धंदा आपला सर्व लोक काही इकडून पळून चालले होते हम्म. आणि आता आपलं काय होणार नो. आता आता खूप मोठा आपल्यावरती संकट येणार असं वाटलं. परंतु काय झालं की लोकांनी खूप बाईंग चालू केलं. हम्म. पॅनिक बाईंग की सामान मिळणार की नाही मिळणार, सामान मिळणार की नाही मिळणार. जो कुणी मिळाला ते घरामध्ये सामान भरून चाललेला आहे. जो मनुष्य 1 किलो तांदूळ घेतो तो 5 किलो घ्यायला लागला. जो तूर डाळ 1 किलो घेतो तो 5-6 किलो घ्यायला लागला. म्हणजे गव्हाचं पीठ आटा जो आहे तो 20 किलो भरायला लागला. जे मिळेल ते चणे फुटाणे पण पोहे चुरमुरे सुद्धा काय मिळेल ते सर्व उचलून घरी घेऊन आपल्याला जाऊन भरायला लागला. त्याच्यामध्ये मला खूप फायदा झाला. हम्म. की की बघा आपण घाबरतो पण आता पुढे काय होणार त्यावेळी एक चेंज झाला. नंतर मी माझ्या लाईफमध्ये खूप काम करायला लागलो आणि खूप पैसा कमवायचा. माझ्या डोक्यावरती नुसता एक होतं की श्रीमंत बनायचा आपला. खूप पैसा कमवायचा. रात्रंदिवस काम केलं. पण त्याच्यामुळे मला खूप सिव्हिअर ऍसिडिटीचा त्रास सुरू झाला. त्याच्यामध्ये आता आपलं काय होणार मला एवढा त्रास व्हायचा तुम्हाला काय सांगू की म्हणजे मला म्हणजे पोटामध्ये त्रास होता, ऍसिडिटीचा त्रास होता. पण ते पोटामध्ये जखम झाल्याने ते पाठीमध्ये दुखायची. बाप. डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली पाठ दुखीची आणि ते त्याची जी औषधं आहे साईड इफेक्ट त्याला अजून ऍसिडिटी तयार होतं. ते पोटातली जखम अजून बिघडली. बर. तर नंतर असे असे माझे 5 वर्ष गेले की नुसतं उकडलेली भाजी असायची आणि साधी चपातीबरोबर खायला मिळायचं. भात नाही, वरण नाही. अ, अ, असं काही वस्तू मी नॉन-व्हेजिटेरियन आहे. मला खूप नॉन-व्हेज आवडतं. तेही बंद करण्यात आलं होतं. आणि म्हणजे नुसती उकडलेली भाजी त्याच्यामध्ये मी मसाला विकणारा माणूस मसाले नाही खाऊ शकत. ऍक्च्युली मी तेच म्हणणार होते की स्वतः मसाला किंग असून मसाल्यापासून दूर होते. तिखट बिलकुल नाही घालायचं आहे. बर. फक्त साधी हळद असायची आणि मोहरी असायची आणि मीठ असायचं. असं 5 वर्ष खरं तुम्हाला सांगू माझ्या गळ्यामध्ये ते उतरायचं पण नाही. हो. आणि मी विचार केला की आपण किती पैसा कमवला, काय Correct. कामाचा पैसा की आपण ते लाईफ एन्जॉय नाही करू शकत. करेक्ट. की माणसाची हेल्थ पण किती इम्पॉर्टंट असते. ऍब्सोल्युटली. आणि नंतर त्याच्यातनं मी बरा झालो. ती माझ्या आयुष्यामधली खूप मोठी चेंज होती. आता आता एक तुम्हाला लेटेस्ट फ्रेश न्यूज सांगतो की कोरोना आला. हो. आता कोरोनामध्ये सर्व आता मार्केट डाऊन होणार, हे धंदा बंद होणार असं वाटलं. पण त्यावेळी सुद्धा पॅनिक बाईंग सुद्धा लोकांचं की घरामध्ये माल घेऊन भरतोय. दुकानांच्या मागे एवढ्या रांगा लागलेल्या की जे दुकाने घुसून सर्व सामान उचलून एवढे घेऊन घेतले की माझा पुढच्या 2 वर्षाचा टार्गेट या फक्त एका महिन्यामध्ये संपवून टाकला. करेक्ट. म्हणजे मला तर जॅकपॉटच लागला. जेव्हा मी घाबरलो तेव्हा मला पैसा मिळाला. करेक्ट. तर आपण लोक जे काही आहे प्रॉब्लेम्स येतात त्या प्रॉब्लेम्सला कसा सलटवायचा सामना कसा करायचा ते कारण बघा संकट रोज येतात मला. बरोबर. असं कोणता पण दिवस येत नाही की असं संकट आलंच नाही. असं प्रत्येक दिवशी संकट आहे. बघा आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ना ते 100% फक्त 5% सुटतात. करेक्ट. आणि 90% प्रॉब्लेम सलटावे लागतात. करेक्ट. आणि 5% प्रॉब्लेम मध्ये सलटावेला लागत सटकायला लागतं. करेक्ट. सटकायला म्हणजे आपण हा सटकला बघ तिकडनं आपण बोलतो ना सलटवणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे 90% सलटावे लागतात. अशा प्रॉब्लेमला कसं सलटवायचं ज्या माणसाला सलटावायचं असेल ना तो मनुष्य सक्सेस आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात हे लक्षात ठेवा. प्रत्येक माणसाच्या घरामध्ये काही ना काही ते प्रॉब्लेम असतात.
असं कुणाचं घर नाही की ज्याच्या घरामध्ये एकदमच शांतता आहे, एकदमच हे आहे. करेक्ट असं सर. कधीच नसतं. तुमच्या घरामध्ये काही संकट असेल तर त्याला सलटवायचं कसं ते बघा. करेक्ट. ते संकट कधी सुटणार नाहीयेत, हे आधी लक्षात घेऊन चला. म्हणजे सर म्हणजे सर आपल्या आपल्या या बोलण्यातनं थोडक्यात असं आलं, की आपल्याकडे जर प्रॉब्लेम आला तर त्याच्याकडे तुम्ही अपॉर्च्युनिटी म्हणून बघता आणि जेव्हा त्याला अपॉर्च्युनिटी म्हणून बघतो. हां. करेक्ट. जेव्हा ती अपॉर्च्युनिटी म्हणून बघता त्यावेळेस त्या संधीचं सोन्यात रूपांतर करणं, हे मला वाटतं हे हे खूप शिकण्यासारखं आहे. सर पुढचा खरं तर प्रश्न म्हणजे आपण आता ह्या प्रवासाकडे आपण आता निघालेलोच आहोत. तर मसाला किंग म्हणून आपली जेव्हा ओळख निर्माण होत गेली दुबईसारख्या किंवा आखाती देशामध्ये, तेव्हा ही ओळख निर्माण करताना कोणत्या-कोणत्या अडचणी येत गेल्या आणि त्यातनं कसा मार्ग आपण काढला? प्रसाद, अड या प्रश्नाच्या अगोदर मला बरं. असं म्हणजे आता फेसबुक वरती एका पेज वरती असा एक प्रश्न आलेला आहे हां. की सर तुमचा दुबईतला सगळ्यात पहिला दिवस, अच्छा. दुबईतला पहिला दिवस आणि ती मुमेंट की जेव्हा तुम्हाला वाटलं की बस आता आपल्याला इथंच उभं राहायचं आणि इथंच आपल्याला आपलं विश्व तयार करायचं, ते थोडंसं एक्सप्लेन करा. काय प्रसंग होता? पहिला दिवस माझ्यासाठी काय वेगळाच होता. दुबईमध्ये उतरल्यावरती ते एअरपोर्ट बघितलं. साधं होतं, एवढं मोठं एअरपोर्ट नव्हतं, पण मुंबईपेक्षा तरी खूप छानपैकी होते. आणि हे पांढरा झबा घातलेले अरबी वगैरे बघितले, ते माझ्यासाठी मुंबईत पण बघितले होते. पण ज्यावेळी बाहेर आलो त्यावेळी गाड्या उलट्या जात होत्या. म्हणजे आपण राइट हँड ड्राईव्हने जातो, इकडे लेफ्ट हँड ड्राईव्हने जाताना म्हणजे आपण ज्या रस्त्याने जातो, त्या रस्त्याने इकडे गाड्या येतात आहे. म्हणजे ते एक माझ्यासाठी एक वेगळं तर मी कधी आयुष्यामध्ये बघितलं नव्हतं. आणि रस्ते एकदम स्मूथ आणि काहीतरी वेगळंच काहीतरी एक आपण ठिकाणी आलो असं मला जाणवायला लागलं. आणि तो माझा घरी बाबा मला एअरपोर्टला घ्यायला आले. मग त्यांच्या घरी गेलो तर त्यांनी बाबा स्वतःच जेवण बनवायचे. कारण आई नव्हती माझी. तर त्यांच्या हातचं जेवलो आणि नंतर मग काम केव्हा सुरू करणार वगैरे. पहिल्या दिवशी काम नव्हतं. मग दुसऱ्या दिवशी काम सुरू करावं लागेल. पण ते काय पोती उचलायचं काम हो. म्हणजे काय असं काय नुसतं आराम नाही की दुकानामध्ये बसलेलो आहे. पोती उचललं. बाबांनी सांगितलं, "बेटा झाडू मारायचा दुकानामध्ये." झाडू हं. मारला. "आता बेटा पोछा मारायचा आहे." तर मी मग पोछा मारून तो दुकान ते साफ केलं. बघा अशा गोष्टी करून मी वर आलेलो आहे. करेक्ट. म्हणजे माझ्या वडिलांच्याकडे काय मोठा मी श्रीमंताच्या घरामधला नाही, साध्या-सुध्या सिंपल घरामधला आहे. हे आधी जाणून घ्या आणि अ, अ, कोणताही मनुष्य, छोटा मनुष्य मोठा बनू शकतो, हे आधी तुम्ही मनामध्ये बसवून घ्या. आणि मराठी माणसाचा जन्म हा फक्त नोकरी करण्यासाठी नाही झाला, तो बिझनेसमध्ये पण जाऊ शकतो. म्हणजे मी सुद्धा एक मराठी माणूस आहे आणि मी तुमच्यासाठी एक उदाहरण आहे, की या लेव्हलपर्यंत पण मी पोहोचलोय, तर तुम्ही पण पोहोचू शकता. हं. म्हणजे पण माणसामध्ये जे आहेत ना, त्याच्यामध्ये जात आणि धर्म काही हे नसतं, वाह! की बाबा गुजराती माणूसच हे असतं, तो बिझनेस माइंडेड आहे. किंवा सिंधी माणूस बिझनेस माइंडेड आहे. का देवाने का त्याला स्पेशल बुद्धी नाही दिली हो. तसंच ब्रेन दिलाय, तसंच लिव्हर दिलाय, तसेच डोळे दिले, तसेच कान दिले. पण त्यांचे घरातले लोक सांगतात बिझनेस, तुझे पापा बिझनेस करतात, तू पण बिझनेसमॅन हो. त्याच्या डोक्यामध्ये राहतं की बिझनेसमॅन हो. आणि आपल्या घरामध्ये नोकरी करणारा तो जो आई-बाबा बोलतात, "तू बेटा खूप शिक वगैरे आणि चांगली नोकरी कर." हे आपल्या लहानपणापासूनच आपल्या डोक्यामध्ये घुसवण्यात आलेलं आहे. तर तसाच मनुष्य तो वागणार, की बाबा आपल्यासाठी नोकरी बरी, हं. म्हणजे जॉब म्हणजे बिझनेस करण्यापेक्षा. परंतु जर मनामध्ये ठरवलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. ट्रू, ट्रू. सर मी जो प्रश्न आपल्याला विचारला होता, की मसाला किंग ही ओळख निर्माण करताना बऱ्याच अडचणींचा सामना तुम्हाला करायला लागला असेल. कारण आपण आपल्या देशात नाहीतर परदेशात आणि तेही आखात सारख्या देशांमध्ये होतात आणि तिथे जेव्हा ही ओळख निर्माण करताना ज्या अडचणी आल्या, त्या अडचणींवरती मात कशी केली आपण? बघा, अडचणी तर एवढ्या आहेत की त्याला काही लिमिट नाहीये. हं, हं. एका दिवसामध्ये 4-5 तरी प्रॉब्लेम असतातच. बरोबर. कारण की काय आहे की आपण ते आता एखाद्या जागी तुम्ही थोडं-थोडं मारत गेला, हं. की ती जागा बघा कोडगी होऊन जाते ना. करेक्ट. तसाच हा ब्रेन झालेला आहे.
बर. की माझ्या डोक्यावरती सारखे ती संकट येऊन आणि सर्व प्रॉब्लेम्स येऊन हा. त्या ब्रेनला सवयच लागली आहे. आता अच्छा. ज्यावेळी मी शांत बसलेला असतो ना, तर अरे शांत कसं काय पॉसिबल आहे? काही प्रॉब्लेम कसे काय येत नाही? असं झालेलं आहे. पण संकट खूप आले. पण संकटातून मला काहीतरी शिकायला मिळालं. करेक्ट. की पहिल्या ज्यावेळी इराकच्या याच्या युद्धामध्ये जे काही लोकांची फायनान्शियल पोझिशन होती, त्यावेळी मी ते पैसे जमा करून ठेवले, की पुढच्या वेळी जर असा कधी प्रॉब्लेम आला, तर आपल्याकडे काहीतरी असावं. तर यावेळी आमच्याकडे हे कोरोनाचे जे आले, तर इथे खूपशा कंपनीज फायनान्शियली खूप प्रॉब्लेममध्ये आहेत. पण आमची कंपनी ही खूप स्ट्रॉंग ह्याच्यामध्ये आहे, की आम्ही तो पैसा एका साइडला ठेवलेला, की ऐन वेळेला हा कामी आला पाहिजे. आम्ही Correct. आमच्या कोणत्याही स्टाफची सॅलरी कमी केलेली नाहीये. अरे ओके. कुणाला अनपेड लीव्ह वरती पाठवलेलं नाहीये. हम्म. किंवा कोणत्या सॅलरी कोणाची लेट केलेली नाही. एकदम टाइम वरती. कोणत्या सप्लायरचं पेमेंट लेट केलं नाही. एकदम टाइम टू टाइम. कारण की पुढच्या 1 वर्षाभरपर्यंत आपला पैसा टिकेल राहील, तेवढा तो पैसा मी तो सेव्ह करून ठेवलेला आहे. म्हणजे बघा, ज्यावेळी तुम्ही सेव्हिंग करत जाताना आणि तुमच्या ठिकाणी ज्यावेळी पैसा एक जमा होत जातो, त्यावेळी तुम्ही स्वतःला सिक्युअर्ड समजता. करेक्ट सर. कसं केलं मी ते तुम्हाला सांगतो, की मी दुबईमध्ये एका रेस्टॉरंटमध्ये जायचो रोज चहा प्यायला. ओके. तर तिथे ना तो केरळावाला होता. चहाचं दुकान मोस्टली ते हॉटेल आपले इंडियाचे केरळावाल्यांचं दुकान आहे. तर तिथे तो बिचारा अशिक्षित होता. पण तो काय करायचा रोज एक 100ची नोट ना खाली ते काउंटरच्या खाली 2 डबे होते. त्या डब्यामध्ये 100ची नोट टाकायचा आणि दुसऱ्याच्या डब्यामध्ये पण ती 100ची नोट टाकायचा. मी रोज त्याला बघायचो, हा रोज असं का करतो बाबा? 100ची नोट इथे ठेवतो, 100ची नोट इथे ठेवतो. त्याचा माणूस पण मला बोलायचा, रोज तो सर इधर 100 का नोट रखता है, उधर 100 का नोट रखता है. तर मी त्याला विचारलं त्या मालकाला, "तू काय करतोस हे?" तर त्यांनी काय मला सांगितलं, की 100 जमा करून माझे महिन्याचे 3,000 दिरहम होतात या डब्यामध्ये आणि या डब्यामध्ये पण 3,000 होतात. हे 3,000 माझं सेव्हिंग झालं आणि हे 3,000 मध्ये मी माझा दुकानाचा खर्च काढतो. अरे वा. अच्छा. तर मी पण केलं तसं, की आपण पण काहीतरी असं केलं पाहिजे. तर मी रोजचे माझ्या गल्ल्यामधले ₹500 घेऊन एका ठिकाणी जमा करायला लागलो. तर महिन्याचे झाले 15,000 दिरहम. वर्षाचे झाले 1,80,000 दिरहम. म्हणजे आताच्या काळातले 36 लाख रुपये. करेक्ट. की मी रोज माझ्या धंद्यातले 500 काढत चाललेलो आहे आणि 1,80,000 वर्षाचे झाले आहेत. तर माझ्या बिझनेसला पण काही इफेक्ट पडला नाही. करेक्ट. शॉर्ट पण नाही पडला, की आपण जर हळूहळू धंद्यातनं काढत गेलो पैसे, तर आपल्या बिझनेसला शॉर्ट पडत नाही. पण एकदम मोठी रक्कम काढायची असली, की धंदा एकदम कोलॅप्स होऊ शकतो. मग मी ते पैसे काय केले, घेऊन त्याचं फिक्स डिपॉझिट केलं. ओके. हां, फिक्स डिपॉझिट केलं. मग मला दुसऱ्या दिवशी मॅनेजरने बोलवलं, फिक्स डिपॉझिट केलं. मी परत त्यांना सांगितलं, मी असे सेव्हिंग केले करून पैसे. ते बोलले, "एक काम कर ना, तू अजून एक दुकान का नाही उघडत? अच्छा. अबुधाबीला उघड." मी ते अबुधाबीला एक दुकान उघडलं. तेही चांगलं चालायला लागलं. तिथून सुद्धा ₹500 काढायला लागलो. इथे पण रोजचे 500. असे करता 1 वर्ष झाले 3,60,000. अच्छा. आता पण काय करायचं? तर मग बँकेचे मॅनेजर जर माझ्याकडे जमा जातात तेवढे फिक्स डिपॉझिट करतो. तो बोलतो, "एक काम कर तू, शारजाला दुकान काढ ना." मग मी शारजाला जाऊन दुकान काढलं. तिथे सुद्धा ₹500 काढायला लागलो. तिन्ही अच्छा. दुकानातनं रोजचे 500. अशी एक माझी रक्कम वर्षाची मोठी झाली. मग मी त्याची सर्वात पहिले मसाल्यांची फॅक्टरी दुबईमध्ये काढली. अरे वा. की बघा रोजच्या धंद्यामध्ये 500 जमा करत झालो आणि एका ठिकाणी जमा करत गेलो. पूर्ण मोठी रक्कम झाली. आपला बिझनेस पण आपण काढलाय. रोजच्या आपला प्रॉफिट पण येतंय. अशी जी माझी सवय लागली, की आपण थोडा पैसा रोजच्या महिन्याच्या ह्याला काढून एका ठिकाणी जमा करायचा. ते आपलं प्रॉफिट झालं आणि हळू काढत गेल्याने बिझनेसला पण काही इफेक्ट पडत नाही. पण एका ठिकाणी पैसा जमा होत गेला, त्याचं फिक्स डिपॉझिट आपण करत गेलो, की आपल्याकडे सिक्युरिटी येते ना. उद्या जर मला काही झालं, तर माझ्याकडे पैसे आहेत. आहे की नाही? तसंच या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मी जो जमा केलेला पैसा तो कामी पडला की नाही मला आता सांगा. तर मी सिक्युअर्ड केलाय असा. मला सुद्धा माझ्या घरच्या काम करणाऱ्या लोकांना सुद्धा. तर आता तुम्ही जे संकट सांगितली, अशी संकट असंख्य आहेत. आपण तुम्हाला हळूहळू एक संकट सांगेल. मी पुढचा प्रश्न घ्याल. थोडक्यात सर, म्हणजे आता मी पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी आपण आता जी माहिती सांगितली, की त्याच्यातनं कॅश रिझर्व्ह रेशो ज्याला आपण म्हणतो की CRR,
तुमच्या उपलब्ध असलेल्या भांडवलातनच काही पैसे बाजूला ठेवून भविष्याची तरतूद करून ठेवणं. मला वाटतं ही एक खूप उत्तम उदाहरण तुम्ही दिलं आणि मला वाटतं जे कोणी आता Facebook लाईव्ह मधनं बघत असतील, काही काही छोटे उद्योजक, मोठे उद्योजक सुद्धा असतील, तर त्या सगळ्यांनी मला वाटतं हे नक्की अंमलात आणावं. कारण रोजचे ₹500 इंटू 30 दिवस आणि इंटू 1 वर्ष म्हणजे 365 दिवस मल्टिप्लाइड बाय ₹500 ही खूप मोठी रक्कम होते. अ, धनंजय सर, पुढचा प्रश्न हा खरं तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, की स्टार्टअप सुरू करताना उद्योजकांनी खरं तर कोणत्या गोष्टींचा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे? कोणताही स्टार्टअप करताना आधी तुम्ही ठरवा, हं, की बाबा मी कितीही त्रास झाला तरी मी धंदा सोडणार नाही. हं. काय मरेल पण धंदा सोडणार नाही. अच्छा. असं तुम्ही आधी ठरवलं पाहिजे, हं. की किती प्रॉब्लेम मध्ये आले तरी मी ह्याच्यातनं बाहेर जाणार नाही. करेक्ट. ज्यावेळी तुम्ही असं ठरवता ना हं, आणि तुम्ही स्वतःच्या मनामध्ये एक चीड निर्माण करा. हं. मी हे करून दाखवणारच. करेक्ट. तुमचे ज्यावेळी आपण बघा एखाद्या वेळेस घरातला कोणीतरी मनुष्य तुला सांगतो, "अरे तू बेकार आहे, तुला कुठे अक्कल नाही, तुला नाही जमणार ते, तू करू शकणार नाही." तर तुमच्या मनामध्ये कशी एक चीड निर्माण होते ना, मी करून दाखवणार कोणाला आणि त्या चीड मध्ये तुम्ही ते सक्सेस करून दाखवता. हं. तसंच धंदा पण त्याच्यामध्ये चीड निर्माण झाली पाहिजे, की मी करून दाखवणार. तुम्हाला ती चीड आहे, ती घट्ट करते. हं. एकदम घट्ट करते ती, की आलेल्या कोणत्याही सामन्याला तुम्ही तुम्ही त्याच्यावरती अ, म्हणजे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एखादी लढाई होते ना, हं, हं, त्यावेळी तर तो मनुष्य चिडलेला असतो जो शिपाई, की हं, त्या शत्रूला आपण मारायचंच आहे, खलास करायचा त्याला. तो हं, तलवार घेऊन निघतो आणि तो जो मिळेल त्याला मारत जातो. पण त्याच्या मनामध्ये जर चीड असेल ना, हं. तर तो ज्या आलेला जो आहे त्याला कापतच जाणार तो. करेक्ट. परंतु त्याच्या जो मनामध्ये जर भीती असेल ना, हं. तर पहिला आलेला समोरचा आलेला सैनिक त्याच्या हातूनच लगेच मरून जातो. करेक्ट सर. भीतीने. म्हणून तो चीड निर्माण झाली पाहिजे तुमच्यामध्ये आणि जे कोणते तुम्ही बिझनेस सुरू केल्यावरती 3 वर्ष हं. तुम्हाला राबावं लागेल. तुम्हाला काहीही मिळणार नाही आधी लक्षात ठेवा. करेक्ट. कारण जसं एक लहान मूल जन्माला येतं, ते लगेच चालायला बोलायला लागत नाही. ते रडतं नुसतं. हं. भूक लागली तरी रडतं, पोटात दुखलं तरी रडतं, चिडलं तरी रडतं. पण आई-बाबा त्याला काय सोडून टाकतात का? नाही नाही. ना. त्याला ते 3 वर्षानंतर मग ते बाळ चालायला लागतं, थोडंसं बोलायला लागतं. नो ते हळू मग ते मोठं होऊन आपण त्याला आपल्याला ते आता कमवून देणार आहे. आपण त्या हिशोबाने त्याला मोठं करत असतो ना, करेक्ट, आहे की नाही? करेक्ट, तसाच करेक्ट. धंदा प्रॉफिट त्याच्यावरती 3 वर्षानंतर येतं. त्याच्या आधी येत नाही प्रॉफिट हे आधी लक्षात ठेवा. बरोबर सर. राबावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते पैसे कमवून देईल. अच्छा. तसं हा धंद्यावरती तुम्हाला हे खूप असणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, हं. पैसा ज्यावेळी तुमच्याकडे आला तो उर्मट बोलू नका. मला माणसाने कधी ते विसरू नका. ते खूप महत्वाचं असतं. रागावरती नियंत्रण ठेवा. मराठी माणसाला राग लगेच येतो. थोडा झाला की पटकन हात उचलतो काय, मग तोंडातून शिव्या देतो काय, म्हणजे असा जास्त दिसतं. दुसऱ्या गोष्ट घरातल्या लोकांना सारखं येऊन सारखं म्हणा किचकिच करत बसू नको. "अरे तुला धंदा जमणार नाही, तू परत नोकरी कर रे." काही प्रॉब्लेम आला घरामध्ये लोकांना येऊन सांगू नका. आपण कधी-कधी सांगतो, पण समोरच्या मनुष्य बोलतो, "अरे तुला जमणार नाही, जाऊ दे नोकरी कर." तो कॉन्फिडन्स तुमचा लूज होतो. बरोबर. अशा गोष्टी तुम्ही स्वतः प्यायला शिका. न सांगता हं, तुमच्या मनामध्ये ते भरून ठेवा. असं कोणाला सांगू नका आणि जर तुम्हाला सांगायचंच झालं, हं. तरी ती अननोन माणसाला सांगा, अच्छा. जो आपल्याला ओळखत नाही. म्हणजे तुमचं मन शांत राहील. करेक्ट. त्याच्यानंतर लोकांना मोठ्या गोष्टी करून शत्रू बनवून घेऊ नका, बरं. की आपण माझा धंदा खूप चांगला चालायला लागला आता. मला ह्या ऑर्डर्स मिळतात, मला त्या ऑर्डर्स मिळतायत. तर समोरचा मनुष्य बोलतो, "अरे वाह, 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 वाह! खूप छान, 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 छान. खूप चांगलं चाललंय तुझं तर." असं हं. हो, पण तो समोरचा मनुष्य तसा बोलतोय, पण त्याच्या मनामध्ये काय तुम्हाला काय माहितीये? करेक्ट सर. तो रागाने आपल्या मनामध्ये शिव्या घालत असतो. हं.
बरोबर आहे की ह्याचं वाईट होऊ दे, माझं इकडे मला एवढं कमवत नाही, हा कसं काय वाढवत आहे. आणि हम्म, आपल्याला एकाच्या 4 गोष्टी करून बोलवण्याची सवय असते. बाबा माझा अ, अ, 1 लाखाचा टर्नओव्हर तर सांगतील 10 लाख आहे. असं करून त्याला कशाला शत्रू बनवताय? तर हम्म, तुम्हाला सांगायचं झालं, मी कधी सुद्धा लक्षात ठेवा, माझा टर्नओव्हर कधी कोणाला सांगत नाही. हम्म, ओके, नंबर 1. नंबर 2, मी सांगत नाही माझ्याकडे किती एम्प्लॉईज काम करतात. हम्म. करेक्ट. कुणी जरी मला विचारलं, की तुमचा टर्नओव्हर किती? मी सांगतो, मी टर्नओव्हर कधी सांगत नाही. मग त्याला सांगतो तुमच्याकडे किती माणसं काम करतात, की ते मी कधी सांगत नाही. करेक्ट. त्याच्यावरनं समोरच्याला माहिती अंदाज येतो. पडतो, की ह्याचा बिझनेस केवढा मोठा आहे. करेक्ट सर. की 10 करोडचा धंदाचा आहे, की हा याच्याकडे एवढे माणसं असणार आहे. पण करेक्ट. जर तुम्ही झाकलेली मूठ 1.25 लाखाची अशी म्हणतात ना, करेक्ट. ते करेक्ट. ठेवा. ओके. करेक्ट. येस. तुम्ही काय आहात ते दुसऱ्याला सांगायची गरज नाही. त्या लोकांना चांगलं माहीत असतं आपण काय आहात करून. ते लोकांना लोकांना दुसऱ्याच्या घरामध्ये मुंडकं घालून बघायची सवय असते, की दुसऱ्याच्या घरामध्ये काय चालू आहे ना, म्हणजे त्यांना खूप सर्व काही कळतं. पण दाखवताना असं दाखवतात, की बाबा अ, की आपल्याला काहीच माहीत नाही. करेक्ट तर सर. मी कधीही टर्नओव्हर विचार कधी सांगत नाही आणि मोठेपणा करून कधी सांगत नाहीये. आणि कुणी मला विचारलं तर मी धंद्याच्या बद्दल वाईट हेच सांगतो, की नाही रे हो, आजकाल मार्केट खूप खराब आहे एकदम. काय हम्म, आजकाल धंदा ना पहिल्यासारखं काही राहिलं नाही हो आता. हम्म. असंच करून बोललं, की समोरचा मनुष्य खूप खुश होतो. कर- हां, आणि त्याला सांगतो, की माझ्या बिझनेसला जरा तुम्ही थोडासा आशीर्वाद वगैरे द्या बरं का, शुभेच्छा द्या बरं का. तो हा, म्हणतो, "हो, हो, हो, नक्की देतो." समोरच्याला कमीपणा सांगितला, की तो खुश होतो आणि आपल्याला अजून ब्लेसिंग्स मिळतात. करेक्ट. पण सर आता हे तुम्ही गुपित उघडं केलं. आता मला वाटतं थोडंसं नवीन पुढच्या मुलाखतीला वेगळं गुपित मी कधीही बोलताना तुम्ही महागाची गाडी घेतली तरी सांगा, "अरे छान नवीन गाडी घेतली रे बाळा तू." हा. "नाही हो, बँकेच्या लोनवरती घेतली." मग असं वाटतं, "अरे छान." घरातल्या लोकांचे सांगून, "अरे घरी लोनवरती घेतली गाडी." ती पण मिळते. मी पण जेव्हा रोल्स रॉयस गाडी घेतली, माझ्याकडे पहिली रोल्स रॉयस होती. ती हा. दुबईमध्ये म्हणजे आताही सुद्धा 105 वर्षामध्ये बिस्पोक एडिशन कार बनली रोल्स रॉयसची. हम्म, फक्त 18 गाड्या आहेत त्याच्यामध्ये बनल्या 105 वर्षामध्ये. ती बर. 18वी गाडी माझ्याकडे एकट्याकडे आहे. अरे वा. की आणि मग मला कोणी मी ज्यावेळी रोल्स रॉयसमध्ये जातो त्याकडे तो रोल्स रॉयस इथे खूप असा बोटावर मोजण्यासारख्या होत्या. करेक्ट. म्हणजे हां. आणि त्यावेळी गाडी जाताना मला कोणी विचारलं, "ही गाडी कब लिया?" मला "नहीं वो लोन पे लिया था." असंच सांगायचं. हम्म. तर मग दुसऱ्याला वाटतं, की जाऊ दे लोनवरती घेतो. पण एवढी इतनी महंगी लेने की गाड़ी क्या जरूरत है? अरे मैं बोला मेरी बीवी ना पागल है, वो बोलते है रोल्स रॉयस में घूमेगी। उसके अच्छा. लिए रोल्स रॉयस को गिफ्ट दिया मैंने. हो. असं करून मी बोलायचो. अच्छा. बघा तुम्ही मोठेपणा दाखवायची गरज नाहीये. हम्म, आपण लहान जरी असलो तरी पण आपण घरामध्ये खुश आहोत ना, हे हम्म. महत्वाचं असतं. करेक्ट. सर आता अर्थात असं तुम्ही मला जेवढे सगळे बरेचसे प्रेक्षक जे सगळं बघतायत आणि हा. त्याचे कमेंट्स येत आहेत त्या सगळ्या अशा सर तुमचा अभिमान आहे वगैरे अशा आशयाच्या कमेंट्स येत आहेत. पण सगळ्या प्रेक्षकांना मला विनंती आहे मुख्यत्वे आपल्या सरांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. आपले काही प्रश्न असतील तर प्रश्न आपण कमेंटमध्ये टाका. सगळ्या प्रेक्षकांना विनंती की आपले काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाका. काही महत्वाचे प्रश्न असतील की ज्याचं उत्तर सगळ्यांच्यासाठी हम्म, उपयुक्त ठरेल हम्म. असे प्रश्न इकडे आपण सरांना थेट विचारले. करेक्ट. सर पुढचा प्रश्न. धनंजय सर, खरं तर आता हा प्रश्न म्हणजे तुम्हीच मला त्या प्रश्नाकडे उद्युक्त केलंय खऱ्या अर्थाने. हं. की तुम्ही सांगितलं की मॅडमला ती रोल्स रॉयस गिफ्ट दिली, पण ती रोल्स रॉयस गिफ्ट देताना खरं तर त्यांच्या चेहऱ्यावरती काय आनंद होता हा एक प्रश्न. आणि हे सगळं आलातील हा ब्रँड उभा करताना तुमच्या कुटुंबाची साथ तुम्हाला कशी लाभली? माझ्या कुटुंबाची साथ मला खूप चांगली मिळाली. माझी आई, माझे बाबा, माझी बायको म्हणजे माझी बायको तर एका साध्या शेतकऱ्याची मुलगी आहे. हं. म्हणजे तिचे लग्न झालं त्यावेळी असं त्यांच्या घरी गेलो तर असं फुटकं घर होतं. त्यांच्या घरामध्ये कंदील जाळलेला होता. लाईट अच्छा. पण नव्हता. बर. आणि काहीतरी मला वाटतं 2-2.5 एकरच जमीन होती. त्याच्यामध्ये ते शेती करायचे. ते हं. एवढ्या छोट्याशा घरामधल्या मुलीबरोबर लग्न केलं मी. अ, हं. परंतु कधी काही प्रॉब्लेम आला तर मी माझ्या बायकोला येऊन सांगायचं. ती मला हे नाही सांगायची, की तुम्ही परत जॉब करा हो. नाही हं. तुम्ही ते बोलायची, "नाही तुम्हाला
काही होणार नाही हो, तुम्ही लढत राहा. काम करा, काही होणार, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल करून. आणि ती येऊन अंगारा लावायची वगैरे मला वगैरे, मनामध्ये कॉन्फिडन्स होतो की बाबा आपण हे करू शकतो. की माझी आई सुद्धा, मी दुकान 9 वाजता 9 वाजता दुकान उघडताना कधी 5 मिनिटं लेट झाले तर आई म्हणते, "अरे दादा, तू दुकानातून गेला नाही रे?" असं करून बोलायची. म्हणजे बघा, तो एक की आपण वेळेवरती पोहोचलं पाहिजे, हे महत्वाचं असतं. आणि घरातल्या लोकांनी कॉन्फिडन्स दिल्यामुळेच मी आता आजपर्यंत इथे येऊन पर्यंत पोहोचलेलो आहे. तर तुम्ही एक लक्षात ठेवा मित्रांनो, की तुम्ही तुमची बायको, तुमची आई वगैरे त्यांना बोला, की बाबा मला तुम्ही वेळ द्या. ओके. मला सक्सेस होण्यासाठी वेळ द्या. 2 वर्ष, 3 वर्ष वेळ. त्याच्यानंतर तुम्हाला केवढं बोंबलाचं ना, मग तुम्ही बोलत असेल मी ऐकेल. पण आता तरी मला तुम्ही सक्सेस होण्यासाठी मला वेळ द्या. आणि म्हणजे माझ्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होईल. करेक्ट. असं मी सर्वांना सांगेन. धनंजय सर, तुमच्या आईंच्या बाबतची एक आठवण म्हणजे वाचनामध्ये आली होती, की थोडीशी म्हणजे तुम्ही सुरुवातीलाच सांगितले, की गरीब परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही त्याच्यावरती मात करून हे सगळं उद्योग विश्व उभारलं. मला वाटतं एक आठवण अशी पण माझ्या वाचण्यात आली होती, की आईनी सुद्धा इथे भारतात राहून तुम्हाला तिकडे मदत पोहोचवली आणि त्या संकटाचं सावट दूर केलं आणि त्याच्यानंतर मग सगळा उर्जित काळ आला. मला वाटतं तो तो एक खूप भावनिक क्षण तुमच्या आयुष्यात तो येऊन गेला आणि आईचे आशीर्वाद हे कायम तुमच्या पाठीशी राहिले. तर त्याबद्दल तुम्ही सांगितलं तर फार बरं होईल. हां. तो आयुष्यातला खूप मोठा चेंज होता माझ्या लाईफमध्ये. सर्वात मोठा चेंज म्हणजे लाईफमध्ये म्हणजे अ, एक वेगळाच टर्न होता तो. हं, हं, म्हणजे ज्यावेळी मी दुबईमध्ये आलो, तर हे मार्केट काहीतरी वेगळंच आहे हो. तिथे म्हणा, मी ज्यावेळी आलो त्यावेळी मला काही अरबी भाषा बोलता येत नव्हती. मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. हं, आजकालची जी मुलं आहेत ना, ती कॉम्प्युटर्स वगैरे असल्यामुळे त्यांना थोडं इंग्लिश वगैरे तरी बोलता येतं. पण त्या काळी मुळीच इंग्लिश यायचं ना. म्हणजे काही एखाद 2 शब्द आपण काहीतरी बोलता यायचं, पण म्हणजे हाऊ आर यू? यू आर फाईन और असंच करून बोलता यायचं. त्या काळी एवढं इंग्लिशचं हे नव्हतं. पण हं, तिथे आल्यानंतर आम्ही जो बिझनेसमध्ये जो पैसा लावला, हं, त्या पैसा पूर्ण लॉस. कारण काय की जमलंच नाही ते. तर हं, आता पुढे करायचं काय? तर आईचे दागिने अ, अ, विकावे लागले. आईने दागिने विकून दिले हं, आणि तिने मंगळसूत्र सुद्धा दिलं काढून. हं, की आणि ते पैसे देऊन तिने दिले आणि परत धंद्यामध्ये लावलं. तिने हं, सांगितलं की पुढचं टाकलेलं पाऊल मागे घ्यायचं नाही करून. आणि मी त्यावेळी आईला सांगितलं, की "आई, तुझे मंगळसूत्र, तुझे दागिने ज्यावेळी जिथपर्यंत मी आणून देणार नाही ना, तिथपर्यंत मी भारतामध्ये येणार नाही करून." वाह! असे माझे 3.5 वर्ष हं, ह्याच्यामध्ये गेलेत. मी भारतामध्ये नाही आलो. पण ती माझ्या मनामध्ये चीड निर्माण झाली. हं, की आईचे दागिने मला दिसायचे रात्री. यू नो की आपल्याला हे करून दाखवायचंच आहे करून. हं, तर हं, हं, माझ्या आलेल्या जे पण काही प्रॉब्लेम ते मी त्याला सहन करत गेलो आणि हं, नंतर मग तो एक 2-2.5 वर्षानंतर मला ते प्रॉफिट मिळायला लागलं. हं, आणि सर्वात मोठा जो चेंज होता ते वॉर झालं, त्याच्यामध्ये मला खूप प्रॉफिट झालं. लोकांनी खूप पर्चेसिंग केलं आणि हं, ते दागिने घेऊन आईचं मंगळसूत्र घेऊन मी आईला मुंबईला आणून दिलं, की "बघ हं. आई, तुझे दागिने आणलेत तो." आणि आज मी खूप काही पैसे वगैरे कमवलेले आहेत. तर तिच्या डोळ्यातनं जे अश्रू निघालेत आणि तिने माझ्या गालावर जो हात फिरवला, ते वाह! माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं बक्षीस होतं ते. वाह! 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 खरं तर धनंजय सर, तुमच्या या प्रवासाबद्दल सांगताना खरं तर म्हणजे एक खूप छान सुभाषित माझ्या वाचण्यात आलं, की "उद्यमेन न हि सिद्धंती कार्याणि न मनोरथे, न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मूर्खाः." म्हणजे याचा अर्थ असा आहे, की केवळ मनोरथ करून तर प्रत्यक्ष उद्यमशीलतेचे कार्य सिद्ध होतात. सिंह जरी प्राण्यांचा राजा असला, तरी त्यालाही स्वतःची शिकार ही स्वतःच मिळवावी लागते. गुहेत बसून राहिल्याने हरणं त्याच्याकडे आपोआप चालत येत नाहीत. आणि मला वाटतं त्या संधीचं म्हणजे जे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यामध्ये आले त्याचं त्या चॅलेंजेसला तुम्ही एक संधी म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि त्याचं ती सुवर्ण संधीतलं रूपांतर तुम्ही छान रूपांतर करून एक हा उद्योग आणि हा व्यवसाय खरं तर फुलवला. अ, खरं तर धनंजय सर, तुमची ओळख एक मसाला किंग म्हणून आहे. पण त्याही पेक्षा आणि त्याच्याही पलीकडे एक ज्याला म्हणतो की एवढा मोठा उद्योजक असून सुद्धा मनाच्या त्या कोपऱ्यामध्ये हळुवारपणे
माणुसकी जपणारा एक मराठी माणूस, एक सच्चा भारतीय. हे का मी म्हटलं? कारण वंदे भारत ही जेव्हा योजना सुरू झाली आणि या सगळ्या कोरोनाच्या या पार्श्वभूमीवरती सर्व भारतीयांना जेव्हा परत आणायच्या गोष्टी सुरू झाल्या, दीदी धनश्रीताईच्या तोंडून सुद्धा आम्ही या बऱ्याच गोष्टी सारख्या ऐकत होतो. तर हा प्रवास नक्की कसा सुरू झाला आणि त्याची कसं त्याच्याबद्दल आपण काम केलं? त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांगावी. म्हणजे वंदे भारत मिशनच्या बद्दल मी ऐकलं आणि सर्वांना तिकीट्स आपण फ्री दिले पाहिजे, लोकांना मदत केली पाहिजे, अशा दृष्टीने आम्ही विचार केला. तर हं. मी धनश्री वाघचं नाव ऐकलं तर मी तिला फोन केला, की अच्छा. मला अशी मदत करायची आहे आणि पण लोकं कुठून आणणार आपण? हं. कुणाला तो माणसाला जर तिकीटची गरज आहे कशी करणार? पण तुम्हाला सांगू की मी लोकांना खूप मदत केली. हं. फायनान्शियली मदत केली. परंतु जे खरं काम केलं, हं. त्या धनश्री पाटीलने केलं काम. वाह! की म्हणजे जे मेन क्रेडिट जातं ना, ते धनश्री पाटीलला गेलं पाहिजे. अच्छा. रात्रंदिवस लोकांच्या बरोबर बोलायचं आहे, की हं. आपण 2-4 फोन आले तरी इरिटेट होतोय इतके माहितीये का तुम्हाला? आय नो, आय की नो. त्यांनी सर्वांचा जो डाटा आहे घ्यायचा आहे, की आपण लेबर क्लासच्या लोकांना मदत करायची आहे. हं. त्यांचे सर्वांचे नाव, त्यांचे पासपोर्ट नंबर, मोबाईल नंबर, इंडियाचा नंबर, हे नंबर, ते नंबर हे सर्व जमा करायचं आहे. मग त्यांचं सॅलरीचं सर्टिफिकेट मागवलं, की तुझा पगार खरोखरच कमी आहे की नाही रे ते बघण्यासाठी. हं. आणि हे रात्री 3-3 वाजेपर्यंत ती जागून ते काम केलं. हो. त्याच्यामध्ये अकबर ट्रॅव्हल्सचे एक सुलेमान करून एक आहे. त्यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली आणि हे फ्लाइटमध्ये माणसं बसून त्यांना पाठवणं, हे हं. त्याच्यासाठी म्हणजे खरी आहे. मी तर नुसती फायनान्शियल मदत केलेली आहे. पण खरी जी आहे ती धनश्री पाटीलला गेली पाहिजे आणि त्या बाईला मी सलाम करतो, वाह! की असेही लोकं या जगामध्ये आहेत, की जे खरोखर मन लावून काम करतात आणि एक तिला कोणत्याही गोष्टीचा फायनान्शियली किंवा हेल्प न मागता किंवा कधीही कोणत्याही प्रकारचा असा लोभ न न ठेवून तिने प्रामाणिकपणे काम केलं. हं. ते खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक मनुष्य त्यावेळी असं काम करतो, तर काहीतरी आपल्याला मिळावं या दृष्टीने काम करतो. परंतु तिने खरोखरच सोशल वर्क करून हे काम केलेलं आहे. म्हणजे इट्स रिअली ग्रेट अँड आय रिस्पेक्ट अ लॉट टू धनश्री पाटील, की इतके लेबर क्लास लोकं आणि एजेड लोकं, आजारी लोकं, प्रेग्नंट वुमेन्स असे इतक्या लोकांचे जे आशीर्वाद आहेत ते तिला मिळालेले आहेत आणि अ, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत त्याची स्तुती करायला म्हणजे वाह! खरोखर सांगतो. सर इथे कमेंट बॉक्स मध्ये खूप इंटरेस्टिंग प्रश्न आलाय. सर तुम्ही दुबईमध्ये व्यवसाय सुरू करताना भीती नाही का वाटली? कारण की दुबई म्हणजे ज्या काळात साधारण तुमची सुरुवात असेल किंवा तेव्हापासून आतापर्यंत हं. साधारण एक असं एक डोक्यामध्ये एक समज असतो दुबई म्हणजे एकदम माफिया आणि तसं सगळं. तर त्या ह्याच्यामध्ये व्यवसाय सुरू करताना काही भीती नाही का वाटली? हा एक प्रश्न आहे. किंवा असा कुठला प्रसंग आला होता का की तेव्हा असा काहीतरी त्रास झाला किंवा वाटलं अरे आपण चुकीच्या ठिकाणी हात घातलाय का? दुबईतनं एकांचा मेसेज आहे. सर मी एक हाऊसवाईफ आहे, पण दुबईमध्ये असते. मला एक छोटा बिझनेस सुरू करायचा आहे. पण बिझनेस सुरू करायचा कोणता अनुभव नाही. आता कोणता व्यवसाय सुरू करणं दुबईमध्ये योग्य राहील? असे 2 प्रश्न आहेत. अं, पहिला प्रश्न आहे अशी बघा मनामध्ये भीती वाटते असं म्हटलं, ज्यावेळी मनुष्य घाबरतो मग तो त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण लूज होऊन जातो. मी तुम्हाला सांगितलं की मनामध्ये चीड असली पाहिजे, हं. की कितीही झालं तरी पण हे सुटणार नाही, की ज्यावेळी मनुष्य चिडतो ना, त्यावेळी तो सक्सेस होतो. बघा आजपर्यंत जितकेही राजे महाराजे आपण बघितलंय तुम्ही स्वतः सर्व पुण्याला असता बाजीराव जे होते ते इतके घेऊन एवढ्या लढाया त्यांनी जिंकल्या. यू नो तर त्यांच्या मनामध्ये ज्यावेळी निघायचे त्यांच्या मनामध्ये चीड असणार ना, भीती तर नसणार. अरे उद्या मी मेलो तर माझं पुढे काय होणार करून. पण त्यावेळी जे निघायचे तर ते कितीतरी त्यांनी जिंकून आणलं त्यांच्या मनामध्ये ते सूड उगवायचा किंवा चीड होती ती मनामध्ये ती होती म्हणून मी कधी घाबरलो नाही, की जे पण बनायचं ना दुबईमध्ये दुबई सोडून जायचं नाही.
आणि हे आपलं नाव आपण दुबईमध्येच मोठे होणार हे मला माझ्या मध्ये पहिलेपासूनच लहानपणापासूनच वाटत होतं. मी गेले 10 वर्षाचा होत असताना तेव्हापासून माझ्या मनामध्ये ते चालू झालं. तर कधी मला अशी भीती कधी वाटली नाही. आताही कधी वाटत नाही भीती. माझ्या मनामध्ये अजूनही ती चीड आहे ती शांत झालेली नाहीये. मला अजूनही काम करायचंय. मला अजूनही पुढे व्हायचंय. पण जे पण काम करतो ते सर्व क्लीन काम करतो. इमानदारीने करतो. असं कोणतंही काम करत नाही, की त्यांनी कुणी माझ्यावरती येऊन बोट उचललं नाही पाहिजे, की बाबा धनंजय आता चांगला माणूस नाही, हा वाईट माणूस आहे. असं असं कधी तुम्हाला कधी बोलणार नाही. एवढ्या रिस्पेक्टने आपण नाव कमवलेलं आहे. तर तो रिस्पेक्ट नेहमी राहायला पाहिजे. तुम्ही कोणतंही आता कोणाला तरी एखाद्या ताईचा प्रश्न आहे, की कोणता बिझनेस करू? बघा बिझनेस तुम्ही कोणताही करा. सर्व बिझनेस चांगले असतात. परंतु तुमच्या मनामध्ये चीड असली पाहिजे. हं. तर तो तुम्ही सक्सेस होणार. तुम्ही भीती करून आणि जर करू की नाही, करू की नाही, करू की नाही, करू की नाही असं जर करून तुम्हाला करायचं तुम्ही कोणताही बिझनेस करा. हं. सक्सेस होणारच त्याच्यामध्ये. हे वा. लक्षात ठेवा. वैभव, अजून काही प्रश्न आहे? या कार्यक्रमाच्या शेवटच्या 2 प्रश्नांकडे आपण जाऊया. मी सेवा मित्र मंडळाचे युवा कार्यकर्ते कार्याध्यक्ष आमचे विक्रांत मोहिते यांना विनंती करतो की त्याने सरांना प्रश्न विचारावा. आपल्याकडे आता सध्या खूप लोक बघत आहेत का म्हणजे या प्रोग्रामला? बघतात सर. अच्छा. सर आता जे नवीन मुलं बिझनेसमध्ये येऊ इच्छितात किंवा जी ऑलरेडी बिझनेसमध्ये आहेत पण आता कोविडमुळे त्यांचा बिझनेस डबघाईला आलाय, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? बघा, संकट येतात आणि संकट जातात. पण ज्यावेळी इंडियामध्ये होता तर दुबईला पण कोरोना आहे. काय दुबईला काय सोडलं नाहीये. सर्व एअरपोर्ट बंद आहेत. सर्व काही बंद होतं. कितीतरी बिझनेस सर्व दुकानं इकडे बंद होती. फक्त सुपरमार्केट चालू होती आणि औषधाचं दुकानच चालू होतं. बाकी सर्व बंद होतं. तिथले हॉटेल्स सर्व बंद आहेत. पूर्ण बिझनेस ठप झालेला आहे. ओके. परंतु तरी सुद्धा ते फक्त 1 ते 1.5 महिना इथे ते बंद होते. त्याच्यानंतर त्यांनी हळू-हळू गव्हर्नमेंटनी सुरू करा करून सांगितलं. कारण हा कोरोना जो आहे हा एक आपल्या आयुष्यातला एक घटक आहे. मी पण तेच समजतोय. आणि आपण स्वतःचा आणि दुसऱ्याचा पण विचार केला पाहिजे. लक्षात ठेवा. व्यवस्थित मास्क घाला, ग्लोव्हज घाला आणि लोकांपासून लांबून बोला. असं मी सांगेन आणि जे काम करतं ते करा. त्याच्यामध्ये मार्केट आहे हो. असं कोणतं पण काम नाही की याच्यामध्ये आता पुढं ते बंद पडलेलं असं नाहीये. चला बाबा हॉटेल्स आहेत. 5 स्टार हॉटेल्स आहेत, 3 स्टार हॉटेल्स आहेत, 4 स्टार हॉटेल्स आहेत. टुरिस्ट येत नाही. ते चालत नाही पण ते मला मान्य आहे. पण जसे इथे रेस्टॉरंट ओपन झाले बघा सगळीकडे रेस्टॉरंट फुल आहेत हो इकडे. सर्व बिझनेस वगैरे सगळे सर्व चालू आहे तिकडे. कुणी सांगितलं की तुम्हाला मार्केट डाऊन आहे. पण हां, ऑर्डर मिळत नाहीये. मनुष्य लोकं वर्क फ्रॉम होम आहे हे काही दिवसासाठी होतं. त्याच्यानंतर ते परत नॉर्मल सुरू झालेलं आहे आणि जे काही आता आपण कोरोनाची साथ ही वाढत चाललेल्या आहेत, पण त्या आपल्या चुकांमुळे होत चाललेल्या आहेत. जरा एकमेकांपासून लांब राहा, मास्क घाला. मास्क लोकं असा अर्धा तोंडावरती ठेवतात, नाक उघडं ठेवतात. त्याला काय अर्थ आहे? बघा मी सुद्धा व्यवस्थित इथे मास्क पडला बघा. मास्क व्यवस्थित रोज घालतो आणि बिलकुल मास्क घालत नाही. हा खाली आला की तो सगळ्यात वरती घ्यायचा. परत खाली आला की परत वरती घ्यायचं नाही. एकदा मास्कला हात लावला की परत त्या मास्कला हात लावायचा नाही. कारण आपण इथे-तिथे हात लावल्यावरती अ, परत त्या मास्कला इन्फेक्शन होतं. तर बघा माझ्याकडे सॅनिटायझर आहे इथे. ते सॅनिटायझर मी वापरतो. थोड्या-थोड्या वेळाने कुठे हात लावला की ते साफ वगैरे ठेवतो आणि उगाच कुणाला जाऊन बोलतो तर लांबून बोलतो. जवळ कुणाच्या घरी जात नाही आणि कुणाला घरी घेत नाही. हे एकमेकांपासून लांब होतं आणि माझ्या बिझनेस पासून सर्व गोष्टींमध्ये माझं बिझनेस नॉर्मल चालू आहे. कोणत्याही प्रकारचा मी काम कुठेही कमी केलं नाही. माझं इंडियामध्ये लॉकडाऊन असताना पण आम्ही आपला बिझनेस सुरू केला. फक्त 20 डेज आम्ही बंद होतो. त्याच्यानंतर मुंबईमध्ये माझा वाशिममध्ये एक्सपोर्ट डिव्हिजन आहे. जिथून 9,500 आयटम एक्सपोर्ट करतो. तो पण आम्ही धंदा चालू ठेवला. तो बंद नाही ठेवला आम्ही लोकांनी. पण आमच्या माणसानं सांगितलं, "बाबा स्वतःची काळजी घ्या आणि दुसऱ्याची पण काळजी घ्या." तर उगाच तुम्ही लोकं मन पाडू नका आणि हा कोरोना करून सारखं ते रडत बसू नका. हा आपल्या जीवनामधला एक घटक आहे. असंच करून चाला आणि काम करायला लागा. सर अजून एक प्रश्न या आहे. सत्रातलं एकदम. विचार विचार.
एवढा सगळा मोठा बिझनेस करत असताना कुठेतरी एक स्ट्रेस येतो, तर त्या स्ट्रेस मॅनेजमेंट तुम्ही कसं करता? हे आमच्या हो, मी रोज योगा करतो. माझा 30 मिनिट्स योगा असतो आणि 15 मिनिटाचं मेडिटेशन असतं. मेडिटेशन म्हणजे ध्यान करणं, म्हणजे त्याला प्राणायाम करणं आपण म्हणतो ना, ते करतो. 45 मिनिट्स मी ते करतो. जर मला योगा करायला वेळ नाही मिळाला तर मी वॉक करतो. आणि अ, अ, जर मला सकाळी वेळ नाही मिळाला, तर मी आता ऑफिसमध्ये जाताना गाडीने जात नाही, चालत जातो आपल्या घरापर्यंत. मला तो अर्धा तास लागतो घरी पोहोचायला, चालत जाताना. आणि जे नॉर्मल कपडे घातलेले आहेत, कधी-कधी सूटमध्येच जातो चालत. काय हरकत आहे त्यामध्ये? पण माझ्या बॉडीला व्यायाम पाहिजे ना. बॉडीला काय कोणते कपडे घालतो त्याला ते नाही महत्वाचं आहे. तुम्हाला व्यायाम महत्वाचा आहे. 30 मिनिट्स वॉक करा आणि 15 मिनिटं प्राणायाम नक्की करा, की त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेस जो आहे ना तो कमी राहील. म्हणजे अ, प्राणायाम एक अशी गोष्ट आहे, की तुमच्या ब्रेनला एक 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 स्ट्रेंथ देते ती. मी गेल्या गेल्या 15 वर्षापासून मी हे करतोय म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे योगा नाही बरं का. ब्रेनसाठी अ, एक प्रकारचा व्यायाम. त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कितीही तुम्हाला जर स्ट्रेस आला, कितीही जरी टेन्शन आलं, तुमच्या तो कंट्रोल येईल तुम्हाला. हां. ते प्राणायाम जे आहे, तुम्हाला कोणतेतरी सायकॉलॉजिस्ट जे असतात, ते शिकवतात, की किंवा कोणी सायकियाट्रिस्ट शिकवतात. अशीच लोकं त्यांच्या ज्ञानामध्ये किंवा योगामध्ये त्याला जे खरोखर योगाचे एक्सपर्ट्स आहेत, त्याला प्राणायाम म्हणतात ज्याला. ज्याला श्वास घेऊन श्वास सोडतात ना आपण ज्याला म्हणतो, त्या प्राणायाम ते महत्वाचं असतं. 15 मिनिटं प्राणायाम केल्याने तुमच्या अख्ख्या बॉडीवरती कंट्रोल येतो तुम्हाला. आणि अ, ते केल्याने तुमचा स्ट्रेस आणि टेन्शन कमी होईल. बघा माझा बिझनेस केवढा मोठा आहे, तरी मला किती स्ट्रेस आणि टेन्शन असतं, पण मी एकदम रिलॅक्स असतो. बघा तुम्ही स्वतः काम करता आहात, पण हे करण्यापेक्षा दुसऱ्याकडनं काम करून पण घेतलं पाहिजे. महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला लक्ष घातलं पाहिजे. बाकीच्या लोकं काम करून देण्यासाठी आहेत की नाही, ते एक प्रोटेक्शन आपल्याला ते तयार केलं पाहिजे. आणि हळू पैसे एका ठिकाणी जमा करत राहा. एक मोठी संख्या निर्माण होते तुमच्यासाठी सिक्युरिटीसाठी राहील, की उद्या जरी काय झालं तरी माझ्याकडे पैसे तरी आहेत की नाही. म्हणजे त्याला सेफ्टी म्हणतात तो त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. या कार्यक्रमातल्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण वळू. दोन्हीकडनं जे आजच्या कार्यात आहेत ते म्हणजे धनश्री पाटील. मी धनश्री पाटील यांना विनंती करतो की त्यांनी या सत्रातला शेवटचा प्रश्न सरांना विचारावा. सर माझा प्रश्न असा होता, की आता जे कोरोनाचं जे तुम्ही म्हणालात, की लोकांनी त्याची संधी त्यातून उचलल्या पाहिजेत आणि उद्योग त्यांचे चालू केले पाहिजेत. तर माझा आता एकंदरीत जो आपण सगळेच एक आपण आढावा घेतोय, तर त्यामध्ये महिला वर्गाने या अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या प्रकारे कॅच केलेल्या आहेत, की आता गणपती झाले, तर गणपतीमध्ये हलवायाच्या दुकानापेक्षा माव्याचे मोदक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे घरगुती बायकांनी तयार करून विकलेत. आणि अनेक प्रकारच्या मिठाया आणि सगळ्या गोष्टी. तर असे बरेचसे उद्योग आता म्हणजे उभे राहिलेले आहेत कोरोना काळामध्ये आणि जे महिला वर्गांनी चालू केलेले आहेत. तर आता ही जी त्यांची घरापासून जी सुरुवात झाली आहे उद्योगाची आणि ज्याला त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय. जसे केटरिंग असेल किंवा फूड इंडस्ट्री असेल, मसाले असतील, पिठं असतील किंवा जे काही. तर हे आता जी घरापासून चालू झालेले जे उद्योग आहेत, तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल, की म्हणजे तुम्ही काही मार्गदर्शन करू शकलात, की आता यानंतर त्यांनी कशा पद्धतीने पुढे जावं, की आता जी सुरुवात झाली आहे, तर ती त्याचा म्हणजे आता हा तर पाया झालाय, ही सुरुवात झाली आहे, विचार झालाय. पण तो प्रत्यक्षात व्यवसायात कशाप्रकारे आणता येईल याच्यासाठी तुमच्याकडून काही मार्गदर्शन? हं. बघा तुम्ही आता गणपतीच्या काळामध्ये लोकं मोदक घरामध्ये बनवतात आहे. म्हणजे चॉकलेटचे मोदक आहे किंवा कोणत्या माव्याचे मोदक आहे किंवा अजून कोणत्यातरी प्रकारे वेगवेगळे मोदक बनवून घरोघरी ते विकतात आहे. आहे की नाही? म्हणजे त्याच्यामुळे त्यांचे कस्टमर एक बेस तयार झालेला आहे, की काही जेव्हा कुणाला पुरणपोळी बनवून पाहिजे, की कुणाला अजून कोणीतरी काहीतरी बनवून पाहिजे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की मी ज्यावेळी कॉलेजला जायचो, त्यावेळी मी घरोघरी जाऊन इन्स्टंट मिक्सेस विकायचो. म्हणजे
आईस्क्रीम मिक्स, त्याच्यात चायना ग्रास मिक्स, ड्रिंकिंग चॉकलेट, त्याच्यानंतर मग गुलाबजामुन मिक्स, असं करून प्रत्येक घरी जायचो, बेल मारायचो, त्याला सांगायचो की माझ्याकडे हे प्रोडक्ट आहेत, इन्स्टंट फूड आहेत, मी या कंपनीमधनं आलेलं आहे, तुम्हाला इन्स्टंट मिक्सेस आहेत, तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे का काही करून. तर प्रत्येक घरी जायचं, बेल मारायची, त्याला आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगायचं. तरी मी ते विकता विकता माझ्याकडे ते एक कस्टमर्स ते तयार झाले. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मला कोणी फिनाईल कोणी ऑफर केलं की तुम्ही फिनाईल आमचं विका, आम्ही तुम्हाला एवढे पर्सेंटेज देऊ. तर बाथरूम साफ करायचं आणि टाइल साफ करायचे फिनाईल मी घरोघरी जाऊन विकायला लागलो आणि त्याच्यामध्ये मला चांगला प्रॉफिट मिळाला. पण जे लोक त्या कंपनीमध्ये खूपशे बायका होत्या की त्या घरोघरी जाऊन फिनाईल विकायच्या, पण सर्वात जास्त सेल माझा होता. की बघा, तुम्ही घरी जे वस्तू बनवता आहे, तुम्ही घरोघरी लोकांना विकता, त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर कस्टमर मिळतील. तुम्ही जर दुकान उघडलं तर तुम्हाला बाहेरचे लोक येतील, परंतु तुम्ही जर तुम्हाला छोटा बिझनेस सुरू करायचा आहे, तर तुम्ही घरातून बनवून तो लोकांना वाटा आणि लाजू नका मुळीच. कोणत्याही गोष्टीची लाज मानू नका. मी सुद्धा लहान असताना घरोघरी जाऊन फिनाईल विकलं, इन्स्टंट फूड मिक्सेस विकले, तर मी कधी लाजलो नाही. पैसे कमवायचे आहेत आपल्याला, आपलं घर आपल्याला चालवायचं आहे. लोक फक्त येऊन चांगलं काम केलं तरी वाईट बोलतात आणि वाईट तर नक्कीच वाईट बोलतात. त्याचं म्हणजे ते काय हेच नाहीये. पण ऑपॉर्च्युनिटीज आहेत. घरी बसून सुद्धा काम करता येतं. हे लक्षात ठेवा आणि त्याचा मार्केटिंग चांगलं झालं पाहिजे. म्हणजे प्रॉडक्ट चांगलं बनवा आणि एकमेकांना लोकांना सांगण्यात आलं पाहिजे. म्हणजे जसं मी एकेकाळी होतो तर एक बिझनेसमॅन होतो, तर मला लोकं कोणी ओळखायचं नाही. पण मी माझ्या ब्रँडचा लोकांना सांगणं कसं केलं, की कोणी माउथ पब्लिसिटी आहे, मग ॲडव्हर्टाइजमेंट आलं. ॲडव्हर्टाइजमेंट खूप खर्चाचं आहे. आता तर तुमच्याकडे तर चांगला सोशल मीडिया आहे. WhatsAppचा ग्रुप बनवून त्याच्यावरती टाका. त्याच्यानंतर तुमच्याकडे ब्रॉडकास्टिंग आहे WhatsAppवर टाका. Facebookवरती तुम्ही ॲड बनवून टाका. त्याच्यामध्ये तुम्हाला हे Instaमध्ये ते सर्व फुकट आहे. तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करा आणि त्याच्यावरनं तुमचं मार्केटिंग करा, की आमच्याकडे अशा प्रकारची मदत मिळतात. मग त्याचा सेल मिळेल आणि नंतर तुमचं चालायला लागलं, की मग तुम्ही काहीतरी दुकान वगैरे काढा. ते मोठं इन्व्हेस्टमेंट झालं. पण तुमच्याकडे कस्टमर बेस तरी तयार झाला पाहिजे. ते महत्वाचं आहे. जसा तुमच्याकडे WhatsAppचा एक ग्रुप आहे की नाही, जसा ब्रॉडकास्टिंग करते, तुझ्याकडे 5,000 लोक आहेत जवळपास, आहे की नाही? तू एकदम काहीतरी टाकते, ते 5,000 लोकांना पोहोचतं की नाही? तर तू जरी मोदक जर घरामध्ये बनवले, की माझ्याकडे सुंदर उकडीचे मोदक आणि त्याला सुंदर फ्लेवर आहे. तू मोदकाचे फोटो काढून ते सर्व टाकले, तर 5,000 लोकं बघतात ते. त्याच्यामध्ये 5,000 मधले 5 माणसं तरी तुला मिळतील सध्या म्हणजे बिझनेसला. तसाच तो बिझनेस वाढत जातो. तर जी टेक्नॉलॉजी फ्रीमध्ये आहे ती वापरा आणि कोणतंही काम करायला, घरातनं काम करायला बिलकुल लाजू नका. सर्व काम करा. घरामध्ये मसाले बनवा आणि ते जाऊन आपल्या जे ठरवलेले कस्टमर त्यांना जाऊन विका. आणि नंतर तुमचं प्रॉडक्ट जर चांगलं असेल, म्हणजे मोदकाचे नवीन प्रॉडक्ट, ते दुकानदार पण ते वस्तू विकत घेतात. छोटे दुकानदार, की आमच्याकडे आणा, ठेवा, तुमच्याकडे विकत झालं तर मग आम्ही 2 दिवसानंतर आलं, की तुम्हाला तो परत ऑर्डर देत जाईल ते. असं असं मला म्हणायचं. धन्यवाद सर. आपण खूपच उपयुक्त माहिती देत होता. तर आता या कार्यक्रमाची सांगता करण्याच्या वेळेला मी आजचं तुमचं मार्गदर्शन ज्यांच्यामुळे उपलब्ध झालं असे आमचे तिन्ही सहकारी, म्हणजे आपला सगळा टेक्निकल सपोर्ट करणारे निलेश रणसिंग, त्याच्यानंतर धनश्री पाटील, यांच्यामुळे आम्ही आपल्याशी संपर्क साधू शकलो आणि आपल्याशी त्यांनी संवाद साधला असे प्रसाद भारदे, आपल्या तिघांचे सेवा मित्र मंडळाच्या वतीने आभार मानतो. त्यानंतर सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय धनंजय दातार सर यांचे आभार मानावेत आणि मग त्याच्यानंतर आपण सगळेजण आपले स्पीकर फोन ऑन करू आणि मग गणपती बाप्पा मोरयाची घोषणा होऊ. आपल्या आजचं हे जे पर्व होतं घेऊ भरारी, या पर्वाची सांगता होईल. मी मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे यांना विनंती करतो की त्यांनी माननीय धनंजय दातार सर यांचे आभार मानावे. नमस्कार. आज आपल्या या घेऊ भरारी या सेवा मित्र मंडळाच्या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध उद्योजक माननीय श्री धनंजयजी दातार साहेब यांनी अमूल्य वेळ देऊन आपले जे मार्गदर्शन केलं आणि मुलाची माहिती दिली त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद दातार साहेब, आपण वेळ काढून थँक्यू व्हेरी मच. आणि युवा पिढीला
उद्योजक बनण्यासाठी जे स्फूर्त मार्गदर्शन केलं त्याबद्दल सतीला धन्यवाद. आता मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळेजण आपले स्पीकर ऑन करूयात, सगळेजण अनम्यूट होऊयात आणि गणपती बाप्पा मोरयाची जोरदार घोषणा देऊ आणि त्यानंतर आपल्या आजच्या पर्वाची आपण सांगता करू. त्याच्या अगोदर मला सरांना आवडेल सांगायला की आतापर्यंत हा जो आपला तुमचं मार्गदर्शन जे आहे ते साधारण इथं जे दिसतंय त्याच्यानुसार 5,585 लोकांपर्यंत हे पोहोचलेलं आहे. या 5,000पैकी आपण अशी सगळीजण एक गणपती बाप्पाला प्रार्थना करू, या 5,000 किमान 5 जण जरी नवीन पुढच्या पिढीचे धनंजय दातार जर तयार झाले तर ते गणपती बाप्पाच्यासाठी, आपल्या देशाच्यासाठी आणि या सार्वजनिक गणेशोत्सव ज्याच्यासाठी लोकांनी हे सगळं केलं या सगळ्यांच्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट असेल. या 5,000 जणांमधून किमान 5 धनंजय दातार तरी नव्याने उभे राहावेत आणि जन्माला यावेत. आपण सगळेजण स्पीकर फोन ऑन करूयात, गणपती बाप्पा मोरयाची घोषणा देऊ आणि आपलं आजचं हे सत्र संपूया. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. मोरया. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. बाय.